दीपभाव मित्रांनो, मी किशोर झोटे. पुन्हा एकदा स्वागत माझ्या चला शिकूया तंत्रज्ञ होऊया या यूट्यूब चॅनलवरती. 11 तारखेला SCRT कडून पत्र निघालं होतं आणि जवळपास 2 वर्षापासून आपण जी वाट पाहत होतो त्या निवड श्रेणी व वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षणाची नोंदणी 20 ही तारीख आपल्याला मिळाली आणि 21 तारखेला हे पोर्टल आपलं लॉन्च झालेलं आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने हे पोर्टल आहे, आपल्या स्क्रीनवरती दिसत आहे. त्या पद्धतीने या पोर्टलवरती येऊन आपल्याला नोंदणी फक्त ऑनलाईन करायचं आहे. आपलं प्रशिक्षण जे आहे ते ऑफलाईन होणार आहे. 11 तारखेला जे पत्र निघालेलं आहे त्याचं आपण सविस्तर वाचन केलं तर या पोर्टलवरती नोंदणी करायला आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. तर या पोर्टलवरती कसं यायचं ते आपण बघूयात. आपल्या लाडक्या क्रोम ब्राउझरकडे क्रोम ब्राउझरवरती आल्यावरती आपल्याला टाईप करायचं आहे MAA.AC.in. त्यानंतर इथे आपल्याला सर्चवरती क्लिक करायचं आहे. यानंतर या पद्धतीने आपलं SCRTचं जे आहे ते पेज ओपन होईल. इथे उजव्या हाताला वर कोपऱ्यामध्ये 3 आडव्या रेषा दिसत आहेत, त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे बघा प्रशिक्षणे हे यूट्यूबचं इकडे जे डाव्या हाताला सिम्बॉल दिसतोय त्यामध्ये आपल्याला दिसतंय. इथं न्यू जी निळी पट्टी दिसते त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. इथं बघा वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपण या पेजवर इथे येणार आहोत. इथे बघा आता 21 तारखेपर्यंत किती जणांनी नोंदणी केलेली आहे तो तपशील पाहण्यासाठी बघा इथे निळ्याच्या इथे क्लिक करा. इथे जर क्लिक केलं आपण तर इथे आपल्याला नोंदणी झालेली दिसते बघा संख्या 21 तारखेपर्यंतची. वरिष्ठ वेतन श्रेणी नोंदणी हे 988 जणांनी केलेली आहे, तर निवड वेतन श्रेणी नोंदणी 452 जणांनी केलेली आहे राज्यभरातून आणि एकूण 1440 ही नोंदणी इथे झालेली आहे. त्यानंतर इथे जे 11 तारखेचं पत्र आहे ते पोर्टलवरती देण्यात आलेलं आहे. या पत्रामध्ये त्यांनी आपल्याला इथे बघा सांगितलेलं होतं की आपल्या शालार्थवरती काय काय आपल्याला अपडेट करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे जे शासन निर्णय आहेत ते 1989 पासून तर 2006 पर्यंतचे शासन निर्णय उपलब्ध आहे. लिंक या निळ्याला आपण क्लिक केलं तर ते आपल्याला डाउनलोड सुद्धा करता येतील. आणि आत्ताचा 20 जुलै 2021चा सुद्धा इथे GR आपल्याला आहे. त्याचबरोबर ऑनलाईन नोंदणी ही माहिती पुस्तिका निळ्याच्या दिसते टाईप केलं त्याला आपण क्लिक केलं तर ते आपण नोंदणी पुस्तिका सुद्धा डाउनलोड करू शकतो. त्याचबरोबर इथे ड्राईव्हरचा ऑनलाईन नोंदणी संदर्भातला एक व्हिडिओ सुद्धा आहे. त्यानंतर आपण इथे खाली आलो तर शालार्थ प्रणालीमध्ये आपल्याला माहितीत काही जर बदल करायचा असेल तर इथे आपण क्लिक करून तो आपला बदल करू शकतो. मात्र इथे ज्यांच्याकडे आपला शालार्थचा पासवर्ड असेल त्याच तरच आपल्याला ती वैयक्तिक आपल्याला चेंज करता येईल. अन्यथा आपले जे काही शालारचं काम बघतात त्या व्यक्तींकडून आपल्याला तो बदल करून घेता येईल. त्याचबरोबर BMCमध्ये काही बदल करायचा असेल किंवा सेवार्थमध्ये काही बदल करायचा असेल तर तो सुद्धा आपण डायरेक्ट त्या लिंकवरती क्लिक करून त्या पोर्टलवर जाऊ शकतो. त्यानंतर बघा इथे आलेला आहे प्रशिक्षणार्थ्यांनी नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करावे, याला आपण क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा इथे 12 वर्ष संदर्भामध्ये आणि 24 वर्ष संदर्भामध्ये दिलेलं आहे. त्यानंतर इथे ज्यांच्याकडे शालार्थ ID, सेवार्थ ID आणि BMC स्टाफ ID नसेल त्यांच्यासाठी ह्या 2 टॅब आहेत. तर आपल्याकडे शालार्थ ID आहे तर आपण क्लिक करूयात. इथे आपल्याला आपला प्रकार निवडायचा आहे. कशामध्ये आहोत आपण, शालार्थमध्ये आहोत, BMC स्टाफ ID मध्ये आहोत का सेवार्थ अर्थात आदिवासी विकास विभाग शिक्षकांसाठी आहोत. इथे शालार्थ ID आपण निवडलेला आहे. त्यानंतर इथे आपला शालार्थ ID टाकल्यानंतर प्रविष्ट करावर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे असं दिसते बघायला आले याच्यामध्ये, कृपया आपले नाव देवनागरीमध्ये शालार्थ प्रणालीवर अद्ययावत करावे. याचा अर्थ आपलं जे नाव आहे शालार्थवरती ते मराठीमध्ये टाईप केलेलं नाहीये, अद्ययावत केलेलं नाहीये, फक्त इंग्रजीमध्येच आहे. त्यानंतर पुन्हा एकदा शालार्थ ID प्रविष्ट करूयात. तर इथे बघा आपल्याला आलेले आहेत की आपल्या सेवेचे 24 वर्ष पूर्ण न झाल्यामुळे आपण नोंदणी करू शकत नाही. जर आपल्या सेवेला 30 एप्रिल 2025 पर्यंत
12 किंवा 24 वर्ष पूर्ण जर झाले नाही तर आपल्याला असा मेसेज येणार आहे. इथे आपण आपली नोंदणी करू शकत नाही. ओके बटनावरती क्लिक करूयात. पुन्हा आपण एक शालार्थ आय डी टाकलेला आहे. तर इथे बघा आपल्याला अशा पद्धतीने लाल याच्यामध्ये सूचना आलेली आहे की कृपया आपला ईमेल शालार्थ प्रणालीवर अद्ययावत करावा. याचा अर्थ आपला जो मेल आय डी आहे तो शालार्थवरती अद्ययावत झालेला नाहीये. आपला मेल आय डी आणि मोबाईल नंबर हा अद्ययावत झाल्यावरतीच आपल्याला पुढे पेज ओपन होणार आहेत. तर हे जे अद्ययावत करण्यासंदर्भात आपल्याला विचारलं जातं एक प्रश्न मराठीमधलं नाव आणि मेल आय डी. तर मेल आय डीवरती आपल्याला सर्व सूचना येणार आहेत. प्रमाणपत्र सुद्धा येऊ शकतं. त्यामुळे अद्ययावत मेल आय डी आपल्याला हवा आहे. आणि त्याचबरोबर देवनागरी लिपीमधून आपलं प्रमाणपत्रावरती नाव येणार आहे. त्यामुळे ते नाव सुद्धा आपल्याला योग्य प्रमाणात तिथे मराठीमधलं शालार्थवरती अपडेट झालेलं पाहिजे. तर हे आपल्याला शालार्थचे जे काम बघतात त्यांच्याकडून आपल्याला ते अद्ययावत करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण काही एरर पाहिले. त्यातले 2 महत्त्वाचे होते ते म्हणजे आपलं नाव देवनागरी लिपीत आपल्याला शालार्थवरती अपडेट करून घ्यायचं आहे, कारण ते नाव प्रमाणपत्रावरती येणार आहे. त्याचबरोबर मेल आय डीवरती बऱ्याचशा गोष्टी आपल्याला येणार आहेत. अपडेट माहिती ही मेलद्वारे येण्यासाठी आपल्याला ॲक्टिव्ह असलेला मोबाईल नंबर तिथे आपल्या शालार्थ प्रणालीवरती आपल्याला अपडेट करून घ्यायचा आहे. ते करतानाच आपण शक्य झाल्यास आपल्याकडे जर 2 मोबाईल नंबर असतील तर WhatsAppचा जो मोबाईल नंबर आहे तो शक्यतोवर शालार्थवरती अपडेट करावा. WhatsApp ग्रुप वगैरे तयार करण्यासाठी किंवा WhatsAppवरती सुद्धा माहिती पाठवण्यासाठी ते योग्य राहील. ह्या ज्या 2 त्रुटी आहेत ह्या आपण जे आपले शालार्थचे काम बघतायत त्यांना सांगून आपल्याला अपडेट करून घेणं आहे. त्याचबरोबर एवढ्यावरती आपल्याला थांबायचं नाही, तर आपल्याला BO लॉग इन करून किंवा ज्यांचं पे युनिटमधून होतं त्या पे युनिटची आपल्याला परवानगी आपल्याला अप्रूव्हल घ्यावं लागणार आहे. जेव्हा आपलं BO लॉग इनवरून म्हणा किंवा पे युनिटकडून जोपर्यंत आपल्याला ते अप्रूव्ह मिळणार नाही किंवा वरिष्ठ कार्यालयात जोपर्यंत आपल्याला ते अप्रूव्हल देणार नाही तोपर्यंत ते आपला माहिती अपडेट होणार नाही आणि तोपर्यंत हे या पोर्टलवरती आपल्याला नोंदणी करण्यासाठी पुढची आपली टॅब ओपन होणार नाही. तर या पद्धतीने या त्रुटी आपण दूर करू शकतो. तर या पद्धतीने आपण आपल्या त्रुटी दूर करूयात आणि आपली नोंदणी यशस्वीपणे करूयात. तर या नोंदणीसाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय तंत्रज्ञान.